To describe about 4 May 2025, my NEET day, it was a bit difficult at the end of that day to accept that score. माझ्या स्टडी प्लॅनबद्दल सांगायचं म्हणलं तर माझा असा काही स्पेसिफिक टाइम टेबल नव्हता की मी इतका वेळ असं करेन. मी जस्ट इतकं ठरवायचे की माझे आई पप्पांचं बिझी स्केड्यूल होतं, त्यामधून सुद्धा. हॅलो, मी सिद्धी उत्तमराव मोरे. मी नांदेडचीच आहे. आय एम एन IIBN. माझा नीट 2025चा स्कोर 539 आउट ऑफ 720 येत आहे. माझे आईवडील शिक्षक आहेत दोघेही. मी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आहे आणि ते आता या रिझल्टवरून तरी पूर्ण होताना मला दिसत आहे. टू डिस्क्राईब अबाउट 4 May 2025 माय नीट डे, इट वॉज अ बिट डिफिकल्ट ॲट द एंड ऑफ दॅट डे टू ॲक्सेप्ट दॅट स्कोर. मी सकाळी छान पद्धतीने उठले होते. पॉझिटिव्ह माइंड सेटअप होतं की आज आपल्याला छान नीटचा स्कोर अबव 650 तरी आणायचाच आहे. एक्झाम सेंटरला टाईमला पोहोचले होते. सगळे चेकिंग वगैरे झाल्यावर मी 130-135 अप्रॉक्स माझ्या सेंटरला गेले. त्यानंतर 2 वाजता पेपर भेटला आम्हाला. 2 पासून 3:10 इतका वेळ मला बायो सॉल्व्ह करायला लागला. त्यामध्ये मी असं सॉल्व्ह करायचे की मी होल पेपर 2 अटेम्प्टमध्ये सॉल्व्ह करायचे, जेव्हा आपण IIBचे राऊंड्स असो किंवा काही. तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझे बायोचे 7 to 8 क्वेश्चन्स राहिले होते. मी केमिस्ट्रीकडे आले ॲट 3:10. मग ते झाल्यानंतर मी अप्रॉक्स 55 मिनिट्स म्हणजे 4-5 पर्यंत केमिस्ट्री अटेम्प्ट केलं. आणि केमिस्ट्री अटेम्प्ट झाल्यावर तिथेही माझे थोडे क्वेश्चन्स बाकी होते सॉल्व्ह करायचे. सेकंड अटेम्प्टसाठी मी ठेवले होते. मग फिजिक्स सुरू केलं. फिजिक्स करताना मला असं 19-21 क्वेश्चन्सपर्यंत 2 पेजेस मी सॉल्व्ह केले. तेव्हा मला असं वाटत होतं की मला फिजिक्स जमणार नाही पुढचे, म्हणून मी ते सॉल्व्ह करणं बंद केलं आणि केमिस्ट्री बायोचे जे राहिले होते ते सॉल्व्ह करायला आले. ते सॉल्व्ह करत असताना मला 4:30 अप्रॉक्स झाले. मग पॅनिक झाले की माझे क्वेश्चन्स इतके मोठे राहिलेत तर मी ते कधी आणि कसे सॉल्व्ह करणार. रिलॅक्स झाले. पॅनिक न होता अजून आपण काय काय करू शकतो ह्या गोष्टींकडे गेले. आणि 4:30ला परत एकदा फिजिक्स अटेम्प्ट करायला, लाईक जे 21 पासून पुढचे होते ते सॉल्व्ह करायला घेतले. जितके होईल तितके सॉल्व्ह करायचं होतं. बट माझी अशी चूक झाली की मी सगळेच अटेम्प्ट करून आले एक्झाममध्ये, पेपरमध्ये. सर्व अटेम्प्ट झाले माझे. अप्रॉक्स 45 पर्यंत मी पोहोचले होते. बट बीचमध्ये राहिले होते थोडेफार क्वेश्चन्स. मग त्यांना सॉल्व्ह करण्यामध्ये माझे चुका झाल्या. रेशोज उलटे घेतले मी, कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले. असे 7 क्वेश्चन्स चुकले माझे त्यामध्ये. एक नीट 2026च्या ॲस्पिरंटसाठी एक माझ्या एक्सपिरियन्समधून मी हेच सजेस्ट करेन की पेपरमध्ये पॅनिक न होता तुम्ही तुमचं बेस्ट, तुमच्या जर्नीवर तुम्ही अभ्यास काय काय केला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. छान पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे आपण. इफ मी जर पॅनिक नसते झाले तर माझा स्कोर अजून एक 25 to 30 मार्क्स नक्कीच वाढला असता. माझ्या स्टडी प्लॅनबद्दल सांगायचं म्हणलं तर माझा असा काही स्पेसिफिक टाइम टेबल नव्हता की मी इतका वेळ असं करेन. मी जस्ट इतकं ठरवायचे की म्हणजे आज अभ्यास करत असेल तर ते फ्रूटफुल वर्क, मला ते ज्ञान आलं पाहिजे माझ्यामध्ये की मी त्या चॅप्टरचं जितकं काही आहे ते मला कळत आहे, ते पूर्ण मला पाठ झालं पाहिजे. तर फ्रूटफुल अभ्यास झाला पाहिजे असं मला वाटायचं. सो त्यासाठी मी बायो, केमिस्ट्री, फिजिक्स असंच कंटिन्यू ठेवायचे. आमची बॅच 2 to 8 होती म्हणून मी रात्रीच अभ्यास करत होते. आणि सर्वात आधी मी जे आम्हाला आज 6 आवर्समध्ये जे आमचं शिकवलं ते कंप्लीट करून टाकत होते. त्याला किमान 2 आवर्स लागायचे मला कंप्लीट सगळं करायला. आणि मग जे मागचे चॅप्टर्स होते, जे आपण रिव्हिजन ट्रॅक ठेवतो आपल्या स्केड्यूलमध्ये, एक चॅप्टर हर एका विषयाचा ठेवायचा असं होतं. बायोचे काही लेंदी चॅप्टर्स असतात, तर मग असं होतं शेवटी जेव्हा सिलेबस संपायचा तेव्हा एका वीकमध्ये एक चॅप्टर झाला पाहिजे असं ठरवलं होतं. तसंच फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी जे छोटे चॅप्टर्स आहेत ते एका वीकमध्ये सगळे कंप्लीट करायचे आणि मोठ्यांना थोडा जास्त वेळ द्यायचा, असं टाइम टेबल होता माझा. लास्टच्या 3 मंथ्समध्ये जेव्हा नीट जवळ येत होती तेव्हा मी इतकंच प्लॅन केला होता की माझं एक कंप्लीट होल रिव्हिजन व्हायला पाहिजे होतं. सो त्यासाठी मी ऑलरेडी माझ्या 2 इयर्समध्ये शॉर्ट नोट जितके काही बनवलेत आणि IIBने जे तडका मंत्रा प्रोव्हाइड केले होते आम्हाला आणि
शॉर्ट नोट्स माझ्या ज्या होत्या आणि IIBचे जे मॉड्यूल्समध्ये मी टिक करून ठेवले होते, जे हार्ड क्वेश्चन्स होते, जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला नव्हते आले, ते सगळे सॉल्व्ह करायचं एक टार्गेट ठेवलं होतं. ऑलमोस्ट झालं कंप्लीट. लाईक केलं मी जितकं मला होईल तिथपर्यंत 3 मे 2025 पर्यंत. लाईक शॉर्ट नोट सगळे आपले आपले वाचून घेतले पाहिजे. ते बनवलेच आपण याच्यासाठी आहेत की आपण नंतर लास्टला वाचतं, ते डेफिनेटली वाचूनच गेले पाहिजे आपण. IIBचे जे तडका मंत्रा जे काही आहेत ते एकदा का होईना एक अटेम्प्ट त्यांना नक्कीच दिला पाहिजे, कारण त्याच्यात असे क्वेश्चन्स आहेत जे नीटमध्ये जे इझी लेवल म्हणतो आपण ते येऊ शकतात. मीन्स इझी क्वेश्चन्स त्याच्यातून प्रॅक्टिस होतात. सगळे सॉल्व्ह करून ठेवले पाहिजे आपले मॉड्यूल्स वगैरे, अप टू डेट असले पाहिजे. जर एक चॅप्टर संपला तर हर एक मॉड्यूल कंप्लीट ठेवा, कारण नंतर मग बॅकलॉग वगैरे प्रॉब्लेम्स येतात. सो ते नसायला पाहिजे आपल्या जर्नीमध्ये. सो त्यासाठी आपण आपले सगळे मॉड्यूल्स आणि लेक्चर्स कधीच मिस नाही केले पाहिजे. मी कधी नव्हते केले, त्यामुळे मला फायदा झाला त्याचा की बॅकलॉग वगैरे माझा कधी नव्हता. सो या पद्धतीने मी माझ्या 2 इयर्समध्ये अभ्यास करत होते. दिस वॉज माय स्टडी प्लॅन. माझ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये मला माझ्या पेरेंट्स, टीचर्स आणि फ्रेंड्स ह्यांच्याकडून खूप खूप सपोर्ट भेटला. पेरेंट्सबद्दल बोलायचं झालं तर माझे दोघेही पेरेंट्स टीचर्स आहेत. आणि आता एक टीचरला स्टुडंट लाईफमध्ये काय काय असतं हे तर नक्कीच माहितीच असेल. सो त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला एक सेपरेट रूम होती अभ्यासासाठी, मी तिथेच अभ्यास करायचे. माझे आई पप्पांचं बिझी स्केड्यूल होतं, त्यामधून सुद्धा ते वेळ काढून आम्ही रात्री लुडो वगैरे खेळायचो. लाईक ब्रेक मला भेटण्यासाठी. सो मला छान ब्रेक्स भेटायचे. कधीमध्ये मला थोडाफार फोन दिला जात होता का तर ब्रेक भेटावा म्हणून. सो मी थोडा फोन बघत होते, बट मलाही फोन बघण्यासाठी बाउंड्रीज सेट केल्या होत्या की जास्त फोन मला बिलकुल नाही बघू दिला. लाईक नीटमध्ये फोनची इतकी गरज नाही पडणार. इन केस जर डाऊट्स वगैरे असतील तर मी बघत होते थोडेफार. मला मम्मी म्हणायची की तू टीचर्सला जाऊन बोल रॅदर दॅन युझिंग फोन. सो फोन वापरण्यासाठी रेस्ट्रिक्शन्सच होते माझ्यासाठी. आईवडिलांनी मला माझ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये खूप सपोर्ट केला. खूप छान घरी वातावरण ठेवलं होतं. कुठल्याही विद्यार्थ्याला जर त्याच्या आईवडिलांनी 1 तास अर्धा तास का होईना जर दिला तर खूप छान वाटते, फ्रेश होतो तो. आणि परत नवीन जेव्हा अभ्यासाला बसेल तर छान अभ्यास होईल, फ्रेश मूडने छान अभ्यास. मला हे भेटलं माझ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये. सो थँक्यू टू माय पेरेंट्स. माझ्या फ्रेंड्सबद्दल बोलायचं झालं तर माझ्या जर्नीमध्ये मला खूप छान फ्रेंड्स भेटल्या. त्यांनासुद्धा माझ्यासारखे छान मार्क्स आहेत. सो दे विल बी ऑल्सो इन अ गुड कॉलेज. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आम्ही हमेशा ग्रुप स्टडीज करायचो. थोडं वेळ ब्रेक घेऊन बाकी 2 आवर्स 2 to 2.5 आवर्स आम्ही अभ्यासच करायचो. बीचमध्ये नो टॉक्स, नथिंग, जस्ट स्टडीज. आणि जेव्हा अर्धा तास ब्रेक घ्यायचा तेव्हा जे काही आम्ही शिकलो त्यावर आम्ही क्वेश्चन्स विचारायचो. लाईक फॉर बायोलॉजीच क्वेश्चन्स विचारणं जास्त बेटर राहील. फिजिक्स केमिस्ट्री सॉल्व करणं आणि केमिस्ट्रीचे इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स, असं क्वेश्चन एकमेकांना जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्त बेटर असतं, आपल्याला नॉलेज वाढतं आपलं. सो फ्रेंड्ससोबत माझा अभ्यास खूप छान झाला. मी 2 इयर्स होल आम्ही ग्रुप स्टडीज केली. अभ्यास IIBमध्ये मध्ये आम्हाला कॅबिन्स प्रोव्हाइड केल्या होत्या. सो आम्ही तिथेच बसून अभ्यास करायचो. मी IIBची 2 इयर फुल टाईम क्लासरूम प्रोग्रामची स्टुडंट आहे. मला IIBच्या नोट्स, मॉड्यूल्स अँड टीचर्स यांच्याकडून खूप खूप मदत झाली. जेव्हा आपण आम्हाला लाईक काही डाऊट्स किंवा क्वेश्चन कमी पडत होते त्यांनी प्रोव्हाइड केले. सर्व टीचर्स अवेलेबल होते. आमच्या टाईमनुसार आम्हाला सर्व टीचर्स अवेलेबल करून दिले होते. IIBच्या मॅनेजमेंटबद्दल बोलायचं झालं तर खूप छान आहे. आमचे सगळे राऊंड्स ते खूप छान पद्धतीने कंडक्ट केले जात होते. आमचा सिलेबस नीटच्या 6 मंथ बिफोर कंप्लीट झाला होता. सो त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला की आम्ही रिव्हिजन करू शकलो मॅक्स टू मॅक्स वेळा. आणि ॲट लास्ट एक कोट आठवत आहे मला, मी त्यावरून कन्क्लूड करेन की राह कठिन हो जितनी, संकल्प मजबूत हो मेरा, नज़र कमज़ोर हो जाए, नज़रिया मजबूत हो मेरा, क्योंकि नज़रिया ही बनता है जीत का ज़रिया. I am really proud to be an IIBian. Thank you to all my teachers and team IIB for the unforgettable, amazing and beautiful memories of my 2 years. On the basis of my score and rank, I am aiming to get a good college of MBBS in Maharashtra.
For this success, I shall thank Team IIB and all my teachers. Thank you so much. Think NEET, think IIB.